पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ऐरोली परिसरात मंदिराचा दरवाजा तोडून दानपेटीतील पैसे चोरणाऱ्या आरोपीला अटक करून रबाळे पोलिसांनी घरफोडीचे 3 गुन्हे उघडकीस आणले आहेत. फिर्यादी शिवाजी खोपडे राहणार सेक्टर 17 ऐरोली नवी मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तगुरू सेवा मंडळ दत्त मंदिर सेक्टर 17 ऐरोली नवी मुंबई येथे अज्ञाताने प्रवेश करून मंदिराच्या दानपेटीतील 15 ते 16 हजार रुपये 6 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास चोरून नेले. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकाने प्राप्त सीसीटीव्ही फुटेज सॉफ्टवेअरद्वारे क्लिअर करून आरोपीच्या चेहऱ्याचे स्पष्ट छायाचित्र तयार केले. त्यानंतर तांत्रिक तपास करून आरोपीचा येण्या जाण्याचा मार्ग आणि वेळ निश्चित करून त्याच्या येण्याच्या ठिकाणी मागील 8 दिवस रात्रभर सापळा लावून वॉच ठेवला होता. 11 ऑगस्ट रोजी ऐरोली रेल्वे स्टेशन येथे सापळा लावला असता आरोपी लोकल ट्रेनने ऐरोली येथे आला असता त्याला शिताफीने पकडून ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या निवेदन पंचनाम्याअंतर्गत गुन्ह्यात गेलेल्या मालमत्तेपैकी रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली लोखंडी हत्यारे, कपडे इत्यादी हस्तगत करण्यात आली आहेत. अनिमेश शुभल घोष वय 30 वर्ष हा आरोपी पोलीस कोठडीत असून पोलीस गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. सपोनी अविनाश पाळदे, पोलीस हवालदार प्रसाद वांगणकर, पोलीस नाईक विजय करंकाळ, प्रल्हाद जाधव, राहुल साळुंखे, राजेश तडवी, प्रवीण भोपी, अभिजित राळे यांनी या चोराला अटक करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. या आरोपीकडून तपासावरील गुन्ह्यासह रबाळे पोलीस ठाण्यातील एकूण 3 गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.